तर बिटल शेळी जी खरेदी करतो आपण त्या टायमाला बिटल शेळ्यामध्ये काय गुणधर्म असतात, टॉप क्वालिटीची बिटल शेळी कशी खरेदी करायची, त्यामध्ये तुम्ही काय बघता? आम्ही ज्यावेळेस शेळी खरेदी करताना साधारणतः शेळीची जी हाईट आहे हम्म, ही प्रामुख्याने बघतो. हम्म, शेळीची लांबी, हा शेळीची लांबी किती असावं. आता ही 4 दातावर पाठ आहे, हा तर साधारणतः 4 दातावर तिच्या वयाच्या हिशोबावर तिची लांबी वजन किती आहे ते एक. परत शिंग जे आहेत, शिंग एकदम असे पाठीमागे गेलेले पाहिजे, माग चपटे. पागत चपटे शिंग आणि जाड शिंग पाहिजेत. नाकाचा पंचपेस पाहतात. हा, परत कानाची लांबी, सगळ्यात विशेष म्हणजे लांबीपेक्षा कानाची रुंदी किती आहे, कान कसा आहे, खुला पत्ता आहे का कसा आहे ते पाहतो. खुला पत्ता नेमका म्हणजे काय? हा खुला पत्ता म्हणजे एकदम असा सपाट आणि सरळ कान असा सोडला की असा कान असा मोकळा खेळला पाहिजे. आणि कानाची धाव जी आहे का ते समोर पाहिजे अशी. हे आणि शेळी खरेदी करताना किती वयाची करायला पाहिजे, किंवा आता वयस्कर केली पाहिजे की कमी वयाची केली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. आता नवीन शेळी पालकाला जर निवड करायची म्हणजे निवड शेळी करायची असेल तर कसं असतंय, काही जे शेळी पालक आहेत त्यांचं बजेट किती आहे त्याच्यावर डिपेंड असते. आता जर बजेट कमी असेल तर छोट्याल्या पाठीपासून सुरुवात करायला पाहिजे. छोट्याल्या पाठीपासून सुरुवात करण्याचे 2 फायदे आहेत. एक तर पैसे कमी लागतात खरेदीला, आणि विशेष म्हणजे दुसरं, ज्या वेळेस खरेदी करतो तिथून ज्यावेळेस शेळी वेळेला येते तिथं बराच कालावधी त्यांचा अनुभवात जातोय. ज्यावेळेस शेळीचे पिल्लू मोठं होते ना तोपर्यंत त्यांना अनुभव एक चांगला येऊन जातोय. आता शेळीचा कास वगैरे असेल किंवा सडक कशी असायला पाहिजे त्यावरती काही? आता इथं आता पहिलं शेळी, आता हिचे आणखी कास लागलेले नाही. तुम्हाला एक साधारणतः एक दुसऱ्या शेळीची कास दाखवतो. ही जी शेळी आहे हे उत्तम काशीची शेळी आहे. हे आता हिला बरेच दिवस झालेले आहेत. 8 दातावर शेळी आहे. हाईटला भले कमी आहे, पण हिच्या 2 वेतातलं अंतर एकदम कमी आहे. विशेष म्हणजे हिचे कास पहा, कास अशी असली पाहिजे, सड आहेत का दोन्ही एका मापाची सड पाहिजे, आणि कास अशी नरम कास पाहिजे, मऊ पाहिजे ना? मऊ कास पाहिजे. आणि अशी शेळी, अशा कासाची शेळी जी आहे का ती दुधाला जास्त असते.